भागवत एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी खास करून हा व्हिडिओ टाकला कारण मी माझ्या सत्य घटनेवर आधारित ब्लॉग बनवते. प्लीज तुम्ही सगळ्यांनी पूर्ण बघा आणि जे काय तुम्हाला माझ्याबद्दल वाटते ते प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लहानपणापासून माझे खूप लाड झाले, हट्ट झाले. मी माझ्या आईवडिलांकडे खूप सुखी आनंदी होते. माझे वडील शिक्षक होते, पण आम्ही 5 बहिणी आणि 3 भाऊ असं 8 जणांचं कुटुंब होतं आमचं. म्हणजे माझ्या मोठ्या आईचे एक मुलगा मुलगी आणि त्याच्यानंतर माझ्या आईला माझ्या वडिलांनी केलं. माझे सख्खे भाऊ 2 आणि आम्ही 4 बहिणी असे आम्ही 5 बहिणींनी 3 भाऊ, 8 माणसांचं कुटुंब. माझे वडील एकटे कमावणारे. मग परिस्थिती खूप गरिबीचीच होती आमची. कमी पगारामध्ये घर माझी आई चालवायची. माझी आई काही नाही काय कष्ट करायची. माझी आई 7वी पास होती पण पुढे शिकली नाही आणि माझ्या वडिलांनी तिला काय शिकवलं नाही. माझी आजी आजोबा असं आमचं कुटुंब होतं माझ्या लहानपणी. मग माझ्या मोठ्या बहिणीला 12वी शिकवली, तिचं लग्न केलं. 2 नंबरच्या बहिणीला 7वी शिकवली, तिचं लग्न केलं. 3 नंबरच्या बहिणीला 10वी शिकवली, तिचं लग्न केलं. माझं पण 10वी शिकवली, 10वीची परीक्षा दिलेली, माझंही लग्न केलं. पुढे शिकायला मला चान्सच दिला नाही. अशी माझी माहेरची स्टोरी. माहेरी खूप चांगलं, म्हणजे नंतर माझे भाऊ मोठे झाले, शिकले, स्वतःच्या पायावर उभा राहिले, परिस्थिती बदलत गेली. पण जशी आमच्या घरची परिस्थिती बदलली त्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं आणि लग्नानंतर माझ्या सासरची पण सगळी परिस्थिती बघून व्यवस्थित आहे की नाही चौकशी करूनच माझ्या वडिलांनी लग्न केलं माझं. पण लग्न केल्यानंतर माझे सासू सासरे, माझे दीर, त्याची मोठ्या दीराची फॅमिली, माझे मिस्टर असे एकत्र आम्ही राहत होतो. नंतर काही दिवसांनी माझे मोठे दीर बायको मुलांना घेऊन लांब गेले त्यांच्या घरी राहायला. मी, माझे सासू, मिस्टर आम्ही 4घंच होतो. माझे मिस्टर थोडे व्यसनी होते, ते प्यायचे आणि ते माझ्या आईवडिलांना माहीत नव्हतं. त्यांना सांगितलंच नाही, म्हणजे आम्हाला हे कोणीही सांगितलं नाही, कळून दिलं नाही. लग्नानंतर ते आम्हाला माहीत पडलं. लग्नानंतर माहीत पडल्यानंतर काहीच नाही करू शकत. तरी माझे वडील थोडे चिडले, भडकले माझ्या सासऱ्यांवर. तुम्ही का नाही सांगितलं? माझ्या मुलीची शाळा सोडून मी लग्न करून दिलं वगैरे. मग माझ्या आईने पण समजवलं तर लग्न झालं तर आपण काहीच नाही करू शकतो. असं करत मी प्रेग्नंट राहिले. मला दिवस गेले आणि लग्न झाल्याने दुसऱ्याच वर्षी मला मुलगा झाला. त्याचं नाव मी खूप हौसेने प्रसाद ठेवलं, कारण पूर्ण महाराष्ट्रातल्या मंदिरात प्रसाद देताना माझ्या मुलाचं नाव प्रत्येकाच्या तोंडात मुखात येईल. घरी कोणाच्याही सत्यनारायणाची पूजा असेल तरी प्रसाद वाटताना प्रसाद घ्या, प्रसाद द्या असं बोलते. आणि माझ्या मुलाचं नाव प्रसाद प्रत्येकाच्या तोंडात येईल म्हणून मी प्रसाद नाव ठेवलं. आणि तो माझा मुलगा. आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी मला मुलगी झाली. 2 मुलं झाली म्हणून मी ऑपरेशन केलं. सरकारी हॉस्पिटलमध्येच मुलीच्या वेळेत डिलिव्हरी झाली, तिथेच ऑपरेशन केलं. मिस्टर म्हणत होते नाही ऑपरेशन करायचं, अजून 1-2 मुली पाहिजे मला. पण मिस्टरांना सांगितलं नाही, विचारलं नाही, स्वतःच फॉर्म भरला. का तर खूप गरीब परिस्थिती, पिणारा नवरा आणि 2 मुलं सांभाळायचीच खूप मुश्किल आहे, तिसरं नको आहे मला असा विचार करून मी ऑपरेशन केलं. तुम्हाला थोडक्यात सांगते, माझा मुलगा खूप लहानाचा मोठा, खूप गरिबीतच मी केला. त्याला कष्ट मेहनत करून त्याला शाळा शिकवली. 23 वर्षाचा झाला. 12वी नंतर तो जॉब करायला लागला, स्वतःच्या पायावर उभा राहायला, घरातही मदत करायला लागला. तेव्हा पुढे थोडी माझी परिस्थिती सुधारली. आणि मी माझी 2 मुलं लहान असताना सिक्युरिटी गार्डचा 12 वर्ष मी जॉब केला मुंबईत घर चालवण्यासाठी. नंतर माझे मिस्टर कधी काम करायचे, कधी नाही. 6-6 महिने घरी बसून असायचे. माझे सासू सासरे नंतर काही वर्षातच माझी सासू ऑफ झाली. माझा मुलगा 2.5 वर्षाचा असताना माझी सासू ऑफ झाली. पण खरं सांगायचं म्हणजे माझा मुलगा 23 वर्षाचा होता. अचानकच डेंग्यूचा ताप आला, वाईट पेशी शरीरातल्या कमी झाल्या.
आणि दोन दिवसातच माझा मुलगा ऑफ झाला. ऑफ होऊन 7 वर्ष झाली. माझे आय डीला व्हिडिओ बघा मी टाकले. माझ्या मुलाचा फोटो माझ्या आय डीमध्ये आहे. 23 वर्षाचा खूप छान माझा मुलगा होता. हट्टाकट्टा, तब्येतीनेही खूप छान, हाईटला बॉडीला होता. कोणीही मला म्हणायचं एकुलता एक मुलगा तुझा पण खूप छान दिसतो हाईट बॉडीने. खूप लोक आणि खूप माणुसकीला चांगला होता. म्हाताऱ्या माणसांची मदत करायचा, प्राणी पाळायची त्याला हौस होती. असं एकही नाही की त्यांनी कुठला प्राणी घरात पाळला नाही. खूप प्राण्यांना पण जीवदान दिलं. खूप आजारी लोकांच्या मदतीला अडीअडचणीला धावून जायचा. रात्र हॉस्पिटलमध्ये राहायचा. कोणीही आमच्या बिल्डिंगमधले भावकीतले आजारी पडू दे, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा माझा प्रसाद. देवानेच त्याच्याबरोबर खूप वाईट केलं. माझा मुलगा 23 वर्षाचा असताना ऑफ झाला. गेले 7 वर्ष झाले. माझ्या मुलासाठी खूप रडते. एक क्षणसुद्धा शांत नाही. असं नाही की मी एक क्षणसुद्धा त्याचा विचार करत नाही. रात्री झोप लागत नाही. जेवताना आठवण येते. कुठले आनंदाचे कार्य असतील तेव्हा त्याची आठवण येते. एक वर्ष अंथरुणावर पडून होते. खूप आजारी होते मुलासाठी. मला वेळ लागायची वेळ आली होती. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. रात्रंदिवस रडत होते. काही खात पीत नव्हते. खूप कोणी म्हणत नव्हतं की मी वाचेल, एवढे आजारी होते. कसं त्याच्यानंतर माझे मिस्टर थोडे सुधारले. पिणं सोडलं. कामधंदा व्यवस्थित करायला लागले. आणि त्यांनी माझ्या मुलीनी माझ्या म्हणजे माहेरच्यांनी सासरच्यांनी अशी काळजी घेऊन मला त्यातून बाहेर काढलं. त्या शॉकमध्ये मी 1 वर्ष होते. अजूनही त्या शॉकमध्ये आहे. रात्रंदिवस मुलाची आठवण येते. त्याच्यासाठी जीव धडपडतो माझा. सारखं वाटतं की इकडून धावत द्यावा, तिकडून धावत द्यावा. आई म्हणून मला आवाज द्यावा, स्वप्नात येऊन मला भेटावा. पहिल्यांदा 2-3 वेळा स्वप्नात आला, नंतर नाही आला. तुम्ही पण आई आहात, तुम्हाला माहितीच असेल आपल्यासाठी आपली मुलं म्हणजे काय असतात ते. माझा मुलगा माझ्यासाठी सगळं काय होता आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. नाही माझं त्याच्यावर तर माझ्याशिवाय राहत नव्हता. एवढा मोठा होता तरी माझा पदर धरून आई 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 जिकडे जायचं. आई जास्त करून तुम्हाला मम्मी म्हणायचं. मी बोलायची मम्मी का बोल, तरी आई नाही, मला मम्मी बोलायला आवडतं. कधी आई बोलायचा, कधी मम्मी बोलायचं. असं धावत आला की माझ्यावर डोकं ठेवून झोपायचं. आई माझी मालिश, आई माझं डोकं दाब, मला बाळासारखं जवळ घे. एवढा मोठा होता तरी माझ्या खुशीत झोपायचं. अंगावरचा हात पाय टाकून झोपायचं. त्याचे वडील बोलायचे, अरे एवढा मोठा झालायस गदडे, अजून आईच्या खुशीत झोपते. साईडला हातरून टाकून झोप. बोलायचं नाही, मी आईच्याच खुशीत झोपणार. मी त्याला बोलायचं लग्न झाल्यावर बायकोच्या खुशीत जाते. बोलायचं नाही, लग्न झालं तरी मी तुझ्याच खुशीत झोपणार. बायकोला सांगणार पहिली माझ्यासाठी माझी आई आहे, नंतर. एवढं बाळ माझं प्रेमळ मायळ. जुलैच्या 18 तारखेला माझा मुलगा झाला. तो वाईट दिवस, तो काळा दिवस मी कधी विसरू शकत नाही. मी खूप दिवसापासून विचार करत होते माझ्या बहिणीला, मैत्रिणीला माझ्या मनातलं दुःख सांगावं, हलकं करावं. आज मी म्हणून वेळ काढला तुमच्यासमोर माझं मन हलकं करायला. माझा मुलगा जिथं कुठं असेल, परमेश्वराने त्याला सुखी आनंदी समाधानी ठेवावं, हीच इच्छा आहे. आणि माझ्या मैत्रिणीनं बहिणीनं नंतर मी माझ्या सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ टाकणार आहे. प्लीज तुम्ही बघा आणि माझ्या आय डीला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि चला, मी नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि इथेच माझा व्हिडिओ संपवते. पुढचे व्हिडिओ मी टाकणार आहे. प्लीज तुम्ही बघा. चला, बाय.